का तसा कर असा करीत देतो ना देवाच्या काय करतो आता हो नको हो पुण्यातीलच काय नाका गोप्या म्हणत आणि पहिल्यांदा साथ घालताना ए गोपाळा फोडतलंय तुझा कपाळ समाजलं परत गोपाळ घुतलंच काय झालं का काय झाला या सगळं असाच विचारतलं रोज गोड गोड म्हणतात तो लोक तुका बघितलं काय केलं सकाळी ढोरांका सोडलं माका सांगलं ह्यो येतोय बरोबर आणि तिचा तुझा काय वाटते घेत ना तुका वाटला माका तसा उन्हाचा नाही बाकीच्यांका सांगत हडे चला काय करता माका नाव कसा रे काय करतो ढोरा पुढे गेली काय माका सांगतो जा त्यांका परतून आणि तिया काही माझ्या सोबत काय तुझ्या सोबत होय 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 जास्त बोला नको काम करतोय तितक्या बोला का पैसे काय फुकटचे गावत काय झाला काय आता घरात चल तर काय करूया काहीतरी व्हायची येळ घालव भयो हो काय करूया तूच सांग काय करूया आपण काय जेवण काय दिलं काय सांगत कसं तास झालो काय करूया माझ्या सोबतच होतास ना घराचा बोलाय नको आता असा करूया ये तर जाऊ भयो घरात चलत भूत तुम्ही खेळा ये चल या भूत तुम्ही खेळा नवीन काहीतरी सांग ते पुन्हा वैताग आलेला आहे वेगळं काहीतरी सांग भूत तुम्ही खेळला काय पायाचे पोटे दांडगे जात तुझ्या मला रडत नाही हातपाय दांडगे जात ये भूत किती दांडू खेळाया आहे हो असा म्हणजे काय इतिहास दांडू घेऊन येत नको 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 आता अजिबात वेगळं काहीतरी सांग काय करत वेगळं काहीतरी सांग ह्या नको का नको ह्या झाल्या तुझा व्हाया हो ठीक आहे अजून वेगळं काय असेल असा करूया काय करूया चोर आणि पोलीस चोर 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 आता चोर तुमची मी काय चोर चोर तिया चोर बघितल्यानंतर तू वाटतोय पण तू चोर हो सगळ्या वाटण्यात जाऊ नको माणूस दिसता तसं नसता पुन्हा सगळं जग फसता हे बरोबर आहे पण आता काय असा तिया चोर नको या पोलीस नको रे समानता नका तुझ्या तुका चोर जाऊतोय लोहनान तिया नको अरे म्हणून नाही मग असं पण या सुद्धा खेळाचा वैताग आलेला आहे मग असा करूया काय करूया आम्ही आज काय खेळ खेळायचा होता ना ते तूच सांग राजा आणि शिपाई राजा कसं असता शिपाई कसं होयो राजा आणि शिपाई आता मला एक सांग काय राजा कोण मी तू राजा तू राजा तू राजा राजा तुला राजाचं काय काय माहितीये काय काय माहितीये
राजाचा माका सगळं ठाऊक असा. काय काय माहिती आहे ते सांग. अरे राजा चलता कसो, राजा बोलता कसो, राजाच्या अंगात कपडे कसे होय, कपड्याचं घालू दे, कपड्याचं सांगू नको. बोलतो कसा, चालतो कसा, बसता कसो. ते तुला माहितीये? माहितीये? ह्या बघीत बोलले तर राजाला ते बघीत काढलं. तुला खरंच माहितीये? ह्या सगळ्या मागा येतात. काय राजा कसं येतो दरबारात असतो बघ. काय रे? उभा राहा. हा. राजा असा असतो, हो. राजा असा चालतो. लोकांच्या कला होय राजा कसं येतात तो. असा राजा, होय ते. असा राजा. अरे राजा कसा असावा? कसं? ए, हा? कपडे चांगले घातले म्हणून नाही, ए. राजाला चांगलं चालता आलं पाहिजे, हा 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 चांगलं बोलता आलं पाहिजे, हा हा हा. चांगलं वागता आलं पाहिजे. तुला याच्यातलं काहीच जमत नाही. सगळेच राजा काय बोली असतात काय काय. अरे पण- एका जो मोड पासतो तो तसाच येतो ना. अरे पण आपल्याला तसं नको आहे, आपल्याला चांगला हवाय. हा. मी तुला काय म्हणालो, चांगला राजा. हा हा असे राजे खूप आहेत, हा. तसा नको, चांगला पाहिजे. मी तुला दाखवतो. बघूया. अरे काय? काय झालं काय? राजा खालतेसून पहिलं बघतोय कसं दिसतात. सगळे राजा काळात नको खालतेपासून वरते कड्यात कसं बसताना दिसतात. नाही, तू खरंच हुशार आहे. तू राजाच व्हायला हवा होता. पण असू दे, हा. मी तुला काय म्हणालो, काय? राजा कसा असायला हवा, हा. तो कसा वागायला हा. हवा, त्याचं आचरण कसं हवं, हे तुला मी आता पटवून दाखवणार. हा. न्यायदान करूया. होय. जा. आता मका समजला. काय? खरो राजा केल्यावर सुटतो. नक्की माका राजाचा जमाचा ना. वाटतो ना मी राजा कसा, होय. दिसतो ना मी राजा कसा, असा का? बोलतो ना मी राजा कसा. बसल्यावर माका वाटला खालते वगैरे तेव्हा करत समजलं. ते बसले तेव्हा खाली बघले तेव्हा करत समजलं. राजा समोर नीट बोल. होय. हा. चल. राजा तुका बनेल राजा बनेल का मी? राजा बनवून कुणी होत नाही, हा. त्यासाठी सामर्थ्य असावं लागतं, आमच्याकडेच दाखवू आणि आता. कुवत असावी लागते. होय होय त्यापेक्षा तू राजा होतास. होय. आता तू कोण आहेस? हा, आता कोण आहेस? आता मी आहे शिपाई. होय ना? होय. तुझं काम करतो, काय करू? तुझं काम करतो. होय. राजाचं काम राजात करू बाया. हा. शिपायाचं काम शिपायात करू बाया. तुझंच काम तू कर. असं करतो. काय? आपण राज्यात जातो. चार वाजले फेर फटको मारतो. हा. समजा कोणी काय केलं असा, हा. तर त्याला घेऊन ये. राजा उन्हात काय करतो? बाई, बघा गुन्हेगार घेऊन दिलं होय. कोणता गुन्हा यानं केलाय? हळू बोलतो. अपराध कोणता केला? दारू खाऊन लोकांचा त्रास देता हो माणूस. मदिरा? होय. शिपाई, हो. मदिरेच्या अधीन होऊन कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि तो व्यसनाधीन होतोय. बरं आपलं संसार मोडल्या तो मोडल्या. हा. पण लोकांना काय छळता दारू खाव उन्हाने का धरून आणलं. दुसऱ्याला त्रास देतो, होय. त्याला योग्य ते शासन होणं गरजेचं आहे. बरोबर. मग चला, हा. याला योग्य ते शासन होणं गरजेचं आहे. चला चला. थांबा. शासन ऐका, काय याला योग्य ते शासन होणं गरजेचं आहे. काय करू? याला उन्हात उभा करा हा. आणि याच्या सर्वांगावर आसुराच्या फटक्याला बलाबंद घेऊन नुसतं हिमरात उभं करू ते तापलेल्या खडकार करू. तुम्हाला जसं जमेल तसं करा, पण याला शासन होणं गरजेचं आहे. चला चला येतोय. हा दुसरा गुन्हेगार. हा दुसरा गुन्हेगार होय. काय अपराध केला? काय अपराध केल्या लोकांची लोक रात्रीची चोरी करतो. तो दिवसा ढवळ्या लोकांची चोरी करतात.
केव्हा कोणच्या डोळ्या हात ठेवतो कळलंच नाही लोकांना. चोरी इतको चोर बदमाश असेल. चोरी करणं म्हणजे पाप आहे हा, हा. आणि याच्या हातून ते पाप कर्म घडलंय. मग याला सुद्धा योग्य ते शासन होणं गरजेचं आहे. काय करू? आणि याला शासन झाल्यानंतर माझ्या राज्यातील एकही जनता, एकही व्यक्ती, त्या व्यक्तीच्या मनात असा विचार पुनश्च येता कामा नये म्हणून याला तप्त तेलाच्या कढईत लोटा चला. खोबऱ्याचा तेल घालून काय तिळाचा तेल घालून? तुमच्याकडे उपलब्ध असेल ते घाला. आमच्याकडे तेलच खूप असतात. जे आहे ते वापरात घाला. होय ना? अजून बरेच गुन्हेगार आहेत. आय! 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 शिपाई, हो. हा तिसरा गुन्हेगार. होय. याचा अपराध काय? हे बोलले तर माझी वाचा नाही, पण काय म्हणून काय केलं? तुम्ही बोलल्याशिवाय मला समजणार नाही म्हणून मला सांगा, राजानं याचा अपराध कोणता? यांनी जर काही केलं ना, जगात कोणी करूच नाही असं केल्या. औशी बापाशी त्रास दिल्या. औशी बापाची छळताय हो म्हणून. या विश्वाचं असं म्हणतात, प्रत्येक व्यक्तीचं प्रथम दैवत कोण असेल तर त्याची मातृदेवता. 9 महिने 9 मास ज्या मातेनं स्वतःच्या उदरात जो गर्भ वाढविला, तो हाडा मांसाचा गोळा 9 महिन्यापर्यंत जिनं सांभाळला. प्रसूत कालच्या अनंत यातना सोसून त्या मातेने याला जन्म देण्यासाठी तत्पर ठरली. त्या स्वतःच्या जन्मदात्या मातृदेवतेवर नकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करता याच्यावर होत असेल. कारण आई सारखं दैवत या विश्वात दुसरं कोणताही नाही. विश्वात प्रत्येक व्यक्तीला प्रथम पूजेची आई आहे. म्हणून त्याला या विश्वात आईचं महत्व यावर आहे. कारण बाप घराचं मांगल्य असतं आणि आई म्हणजे घराचं अस्तित्व असतं. आणि तेच अस्तित्व जर का आढळून असेल तर अस्तित्वाचं घरात बनवण्याचा प्रयत्न करत असेल तर याला आय! मला! बरा झाला. कुठलं? येतच कर्मात मर आता. जास्त बोलतलं आता. शोभदास, तुझे विचार ऐकले आणि हे विचार ऐकून म्हणून ते विचार म्हणतोय तुला राजा व्हायचंय. नको 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 राजा नको राजा नको राजा नको 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 नको. नाव काय? चंद्र. चंद्र. गोपाळ! सवंगडी. चंद्रा, घाबरू नकोस. राजाची नीती मूल्य काय असतात हे मला तुझ्यात दिसलंय. आणि तुला जर राजा व्हायचं असेल, मी तुला राजा बनवेन. मी तुला राजा करेन. नको 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 राजा नको राजा कशाला? चंद्रा, खरी कोण आहे तुझ्या? माझी आई. आई चंद्रा, ज्यावेळी तू न्यायदान देत होतास, नीतिमूल्य तुझ्या देवी का ओळखलं ते आहे? तू शासन करत होतास. आईचं महत्व चंद्रा खरं आहे. अरे जगाच्या आईचं महत्व कळलं, त्याला आपल्या जीवनाचा अर्थ कळला. अथांग सागराचा अंत लागेल, पण आईच्या हृदयाचा ठाव कधीच कुणाला लागला नाही. आई म्हणजे एक स्त्री आहे आणि ज्यानं स्त्रीचा सन्मान राखला, ज्यानं स्त्रीचा
आईचा आदर केला त्यानं जग जिंकायलाही त्याला वेळ लागत नाही. हे विचार चंद्रा तुझा तुम्हाला दिसतंय म्हणून तुला सांगतोय, तुला मी राजा बनवेन. मला सांग तुझी आई आहे, मग आई म्हटल्यावर आई किंवा बाप त्यांची इच्छा असते, मग तुझ्या आईची इच्छा काय आहे ना काय म्हण? आपला बोल रे चंद्र. एक भाविक आयुष्यात त्याचा भला मोठा राजा बाबा, एक योग्य पद्धतीने न्यायदान करणारा तो राजकर्ता बाबा, ही माझ्या आईची प्रामाणिक इच्छा आहे. ही तुझ्या आईची इच्छा, मग ही ना तुझ्या आईची इच्छा असेल. चंद्रा माझा शब्द आहे, तुला मी राजा बनवेन, घाबरू नकोस. पण तुला जर राजा व्हायचं असेल तर दीर्घ प्रयत्न करावे लागतील. वाटेल ते प्रयत्न करेल. भगीरथ प्रयत्नाचे सन्मान माझ्या जीवनात निघाले. तुम्ही सांगितलेल्या वचनाप्रमाणे मी तुम्हाला दिलेल्या वचनाप्रमाणे माझ्या आयुष्यात मी जरूर वागेन. सांगा मी काय करायला हवं? चंद्रा हा. काट्या कुट्याचा मार्गही क्रमण करावा लागेल तुला. पण त्याही पेक्षा हा. चंद्रा तुला महान असा त्याग करावा लागेल. त्याग? आहे तयारी तुझी? सांगा. चंद्र स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाटेल तो त्याग करण्यासाठी स्वतः सदैव समर्थ आहे. फक्त सांगा कोणता त्याग मी करायला हवाय? मग आई सांगा. तुला जर राजा व्हायचं असेल हा. आणि तो राजा बनण्यासाठी त्याग करावा लागेल, तो कुणाचा? हा. चंद्रा तुला तुझ्या आईचा नाही, नाही म्हणता. क्षमा करा म्हणता. क्षमा करा. आणि सांग आपल्या मुखाकडे मुखात कर बाहेर पडू लागले. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी तुला त्याग कुणाचा करायचा असेल तर तुझ्या मातृदेवतेचा म्हणजे माझ्या आईचा. क्षमा करा. इतर वाटेल ते प्रयत्न मला जीवनात मला करायला सांगा. पण प्रस्तुत काळ चालत नाही. तुला स्वतःच्या माझ्या मातृदेवाला जन्म दिलाय. तिच्या म्हातारपणाचा काठी म्हणून तिच्या सदैव समवेत राहणारा आणि विचार करणारा चंद्र स्वतःच्या आईचा त्याग केव्हाही करू शकत नाही. मला क्षमा करा म्हणता. नाही, मी माझ्या आईचा त्याग करू शकतो. अरे आईचा त्याग करायला सांगणं हे सुद्धा अयोग्य आहे. पण तुला त्याग का करावा लागला? तुला जर राजा व्हायचंय, आईचं स्वप्न तुला पूर्ण करायचंय, बापाची इच्छा जर तुला पूर्ण करायची असेल तर माहित आहे पाश तू पूर्ण होईपर्यंत तुला दूध ठेवावे लागतील. आणि त्या त्यागात जर तुझं आईचं स्वप्न पूर्ण होत असेल तर चंद्रा तू एक ना एक दिवस राजा बनशील आणि आई बापाची इच्छा पूर्ण करण्याचं भाग्य चंद्रा तुझ्या नशिबी येणार आहे. सुपुत्र त्यालाच म्हटलं जातं. तो स्वतःच्या मातृदेवतेची इच्छा परिपूर्ण करतो. आणि माझ्या आईच्या इच्छेच्या परिपूर्णतेसाठी तर का माझ्या काही क्षणापुरता माझ्या आईचा त्याग मला करावा लागत असेल तर निश्चितच मी तो करेन. आणि माझ्या आईची चंद्रा जन्माला आलेला प्रत्येक संतानी मुलगा मी पुत्र आहे. जरूर आई बापाच्या ऋणातून उतराई होतो, आई बापाचा शब्द पूर्ण करतो. तो तर सांगू शकतोय मी सुपुत्र आहे. पण सुपुत्र तुला म्हणायचं असेल तर मी सांगतोय तुला फक्त आईचा त्याग हा का करावा लागेल तर आईचं स्वप्न आणि तुझी जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी तुला आईचा त्याग करून माझ्या सानिध्यात राहायचंय. मग ठीक. या क्षणापासून मी तुम्हाला माझे गुरुदेव म्हणतोय. तुमच्या पवित्र चरणांना स्पर्श करून सांगतोय या क्षणापासून मी माझ्या आईचा त्याग करेन. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या जीवनात जरूर वागेन. चंद्रा आईची ममता मला कळतंय, हा. पण याचा अर्थ असा नव्हे, कारण हे नातं आहे.